तात्या नमस्कार. नमस्ते, नमस्ते. तात्या पाटील साहेब बोला. काय आता हे 2-3 दिवस आपली तुमची गडबड पण भरपूर चालू आहे त्याच्यामुळं फोन करणं काही शक्य झालं नाही. तर हो. परवा मीटिंगचा विषय झाला ही गोष्ट समजली म्हणून म्हटलं थोडंसं तात्यांना फोन करून एकदा विचारावं की नक्की कोणत्या गोष्टीबद्दल वगैरे मीटिंग आहे, काय होणार आहे वगैरे. परवा तुम्ही तात्या पुण्यात आला होता. मला अचानक फोन केला एकदम की मी कोर्टात आले म्हणून, कोर्टात काम होतं म्हणून. कशाबद्दल वगैरे काही म्हणजे अचानक कोर्टात वगैरे आला तुम्ही? काय झालेलं नक्की काय? ते आम्ही काय राजू शेट्टी खासदार साहेब आणि सदाभाऊ खोत, आमचे सचिन दलोडे, गणेश शेवाळे ह्यांनी एक आम्ही बैलगाडी शर्यतीचं एक आंदोलन केलेलं पुण्याच्या आणि सातारच्या बाउंड्रीवर. बरं. मग त्यावेळी 2015 ची केस होती ती आणि ती काही ओपन झाली नव्हती. बरं. आणि ती माझं कराडात घर असल्यामुळं हं. ती समज येत होते कराडात मंगळपेठेत. हं, हं. पण ते परतच जायचं आणि त्याने डायरेक्ट पकड वॉरंटच केलं. ती पुण्याला उचलूनच दिली मला मग. अरे बापरे! केसचा नंबर आहे 0125529 हा हां. नंबर आहे. मग ते हं. पुण्यात मग जामीनदार वगैरे दिले. बरं. मग ते आता 28 तारखेला ह्या आणि तारीख आहे त्याची. मग त्या संदर्भात पुण्याला आलेलो. बरं, बरं. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यतप्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा. म्हणजे बैलगाडी शर्यत संघट चालू करण्याबद्दल जो संघर्ष चालू होता तो अजूनपर्यंत चालूच आहे. तर अजून संपलेलं नाही. कराडात माझ्या 10 एक केसेस आहेत त्या अजून. बरोबर. आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर म्हणजे आपल्या कराड तालुक्याची सगळीच हं. म्हणजे माझं सगळं कुटुंब आणि कराड तालुक्यातले सगळे म्हणजे कुणाचं नाव असं नाही, सगळीच आलेले. त्याने आम्ही 4-5 वेळा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आपल्या कराडात इथं जे समाधी आहे, आपल्या तिथे एक आंदोलन एक 4-5 वेळा आम्ही केलेलं. ते एक माझ्या कराडात 5-6 केसेस चालू आहेत तिथं. बरोबर. पण मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं झालं तर एक गोष्ट आहे म्हणजे की आज बैलगाडी क्षेत्र चालवून जवळ-जवळ 7 ते 8 वर्ष झालं. पण अजूनही तात्या ह्या गोष्टीबद्दल संघर्ष करते ती आणि अजूनही त्यांच्या म्हणजे ज्या गोष्टी असतील, केसेस असतील किंवा बाकी पहिले आंदोलन केलेलं असतील, हे आंदोलन अजून चालूच आहेत. दुसरी गोष्ट तात्या एक विचारायची होती की आता जी 19 तारखेला आपली उद्याच्याला जी मीटिंग होणार आहे, त्या मीटिंगमध्ये नक्की काय विषय असणार आहे? कशाबद्दल मीटिंग बोलवली एकदा सगळ्यांना स्पष्ट भाषेत सांगा सगळ्यांना. नाही, मीटिंग ही सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे, बैलगाडी मालकांसाठी आहे. हं. काय नवीन काय कुणाच्या तक्रारी असते त्या. हं. आणि ही मीटिंग ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचीच मीटिंग आहे. बरं. मी अशी काही वेगळी संघटना हं. किंवा वेगळं वळण किंवा असं काही नाही. ही संघटनेचीच मीटिंग आहे. आणि यात सगळ्या महाराष्ट्रातनं सगळे आपले बैलगाडी मालक असेल, शेतकरी वर्ग असेल, आपले सगळेच म्हणजे जेवढे जे बैलावर गायीवर प्रेम करतात सगळे शेतकरी आहेत. त्यांनी उद्याच्याला आपल्या कोरेगावच्या मीटिंगला आम्ही एम नानांनी, आम्ही आमचे संदीप भाई असते लिमाळी, नंतर आमचे राहुल भाई आहेत ते, शेवाळे आबा आहेत ते. या सर्वांनी ही मीटिंग ठेवलेली आहे. सर्वांनी आपल्या या मीटिंगला 19 तारखेला उद्या कोरेगावात 10 वाजता यावं. म्हणजे लोकांचं एक मत काय झालं की तात्या की तुम्ही महाराजांच्याकडे गेला होता आणि त्यावेळी आपले एम एम नाना होते आणि तुम्ही होता. तर लोकांचं मत असं झालं की एम एम नाना तुम्हीच ह्या गोष्टी पुढवून करताय, मग बाकीची संघटना त्याच्यात नाहीये का सहभागी वगैरे असं काय आहे का? नाही, नाही, तसा काही विषय नव्हता. काय झालेलं ते जे 6 बैलांचा जो विषय होता, हं. जे पणतीचा, त्याला त्या 6 बैल मालकांनी म्हणजे 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 त्यांना काहीतरी वाटत होतं आमच्यावरच का बंदी आहे असं. मग ते आम्ही त्यांनी पण महाराजांच्या पाशी गेले. मग गेलो ना आम्ही पण महाराजांच्या पाशी गेलो. हं. आणि तिथं जी महाराजांच्या पाशी गेल्यानंतर जी महाराजांना आम्ही 1 महिन्याभरात आम्ही त्या 6 बैलांचा विषय मिटवणार आहे. महाराजांचा आदर करून आणि तो 6 बैलांचा विषय आम्ही मग त्या मिटवायसाठी महाराजांच्या पाशी आम्ही गेलेलो. बरं, बरं, बरं. आता दुसरी गोष्ट तर त्याच्यात एक विचारायचं आहे की लय लोकांचं असं दुमत झालंय आणि लोकांना अशा एक वेगळ्या-वेगळ्या घटना समजायला लागल्यात की बैलगाडी संघटनेत दुसरी बैलगाडी संघटना निर्माण होणार आहे का? नाही, नाही. दुसरी बैलगाडी संघटना होणार नाही आणि हीच अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही कायमस्वरूपी राहील ह्याच्यात दुमत नाही कोणाचं. आणि ही संघटना वाढवायचा प्रयत्न आम्ही सर्वजण पदाधिकारी करू. बरोबर, बरोबर. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही-काही लोकांचं असं मत झालंय भरपूर लोकांचं, की जे आता परवा आपलं 61 फाटीचं मैदान वगैरे झालं असेल, त्या मैदानावर काय झालंय, की एक बैल होता, त्या बैलाचा फायनलला 1 नंबर झाला होता. तर त्यांचं गटाला ऑब्जेक्शन घेतलं, सेमीला घेतलं आणि फायनलला घेतलं आणि फायनलला नंबर पण भेटला नाही. तर शेतकऱ्यांचा आणि बैलगाडी
जे पण मालक असतील त्यांचं मत असं आहे की त्याच्यावरती संघटनेने एक असा निर्णय घ्यावा की जे काय असेल ते तुमचं पहिल्याच जे गटाला गाड्या सुटतील त्यावेळेसच ऑब्जेक्शन घ्यावं. सेकंड टाइमला ऑब्जेक्शन घेतल्यामुळं त्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या वळणावरती जातात. ह्याच्याबद्दल काय सांगशील? नाही, ती जरा कसं गैरसमजून च्या प्रसंग झालाय, गैरसमज झालेला आहे जरा थोडासा. हम्म. आणि त्याचा आता विषय मिटलेला आहे. उगाच त्याच्यावर काय बोलण्याचा अर्थ नाही. गैरसमज मधून तो झालेला आहे विषय तो. पण म्हणजे बैलगाडी मालकांचं मत हे आहे की जे पण इथून पुढे संघटनेनं उद्याच्या ह्याच्यात एक निर्णय घ्यावा की जी पण काय असेल ती गटालाच निर्णय घ्यावा आणि गटालाच ऑब्जेक्शन त्याच्यावरती घ्यावं, सेमीला आणि फायनलला त्याच्यावरती नको, असं सगळ्यांचं मत येते. ती बरोबर आहे तसं. सकाळपारीच कुठलीही गोष्ट ऑब्जेक्शन घेतली पाहिजे. कारण काय होतंय नंतर की फायनल बैल घेतल्यानंतर हा त्या मालकाचा आनंद जो असतो हा आणि त्याचा जो आनंद हिसकावून घेण्याचा अधिकार आपला नाही. हम्म. त्याच्यामुळं पहिल्यांदाच कुणी यात्रा कमिटी असो किंवा आमची संघटना असो किंवा कुणीही जर घेतलं हम्म. तर पहिल्या गटालाच शहानिशा करूनच त्याचे ऑब्जेक्शन घ्यावं. ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. कारण काय आहे की आपल्याला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटलं त्याच्यात, भले त्यांना नंबर नाही भेटला तर चालेल, पण बैलाच्या अंगावरती गुलाल जर पडला तर ती गोष्ट एक आनंदाची वाटते किंवा बैलाला पण समाधान वाटते. शेवटी महादेवाचा नंद आहे तो त्याच्यामुळं. हो, आणि तर ते सांगायचं झालं तर काय सांगशील की आता राहुल दादांची 2-3 दिवसापूर्वी पण एक मुलाखत झाली होती, आज पण त्यांची मुलाखत एक झाल्या, त्याच्यामध्ये वारंवार तुमचं नाव घेतलंय आणि एक तुम्ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे. तुम्ही बैलगाडी शर्यत संघटनेसाठी भरपूर केले, संघटना चालू करण्यासाठी केले तुम्ही आणि अजूनही संघर्ष सांगताय. राहुल दादांच्या बद्दल एक काय सांगशील तुम्ही? राहुल दादा माझा मित्र म्हणता येत नाही. माझा जसा पुतण्या असतो घरातला आहे तो, माझ्या कुटुंबातला एक सदस्य आहे तो. बर राहुल भाई माझ्या लहान आहे तो. आणि तिचं माझ्यावर प्रेम आहे. बर जसं आपल्या एखाद्या चुलत्यावर प्रेम असतं, आपल्या वडिलांवर प्रेम असतं, तसं राहुल भाईचं माझ्यावर जेव्हा प्रेम आहे. ते प्रेम म्हणजे काय झालेलं, त्यांचा मथुर लहान जे होता ना, त्या बंदीच्या काळात त्यांना कोण बैल देत नव्हतं. म्हणजे मथुर घेतले त्यावेळी तानाजी शिंदेने की आपला माझा सर्जाला असा पळत होता, त्यावेळी मी मुंबईला नेऊन त्यांना बैल दिलाय तो. बर आणि मथुर पहिली शर्यत मथुरची माझ्या लाशावर झालेली आहे. बर आणि तेव्हापासून राहुल भाईचं माझं ती प्रेम आहे. चांगलं आहे ते. तरी हो. आता उद्याच्या मीटिंगसाठी वगैरे तर त्या असं काही निर्णय होणार आहेत का? म्हणजे जे कोणते जिल्हे वगैरे असतील महाराष्ट्रातले, वेगवेगळ्या जिल्ह्यात जिथं जिथं जिल्हा अध्यक्ष वगैरे निवडलेले नाहीत ते जिल्हा अध्यक्ष वगैरे निवडणार आहेत का? तालुका अध्यक्ष वगैरे निवडणार आहेत का? असं काही निर्णय होणार आहेत का? नाही, तो विषय आम्ही सर्व वरिष्ठ एकत्र घेऊन तो आम्ही मिटवणार आहे. काय कुणाला जिल्हा अध्यक्ष द्यायचा आहे, कुणाला उपजिल्हा अध्यक्ष द्यायचा आहे किंवा काय पद द्यायचं आहे, आम्ही संघटनाचे एक वरिष्ठ सगळे एकत्र बसून तो प्रश्न मिटवणार आहे. आता उद्याचा प्रश्न आहे की काय जे एक महत्वाचा जो निर्णय आहे ते सर्वांना विचारून तो घ्यायचा आहे. कारण का त्याच्यामुळे त्या एका महत्वाच्या निर्णयामुळं या संघटनेला म्हणजे त्रास व्हायला लागलाय. म्हणजे कुठूनही फोन यायला लागलेत, म्हणजे नाव आम्ही घेत नाही. त्यामुळं संघटनेला त्रास व्हायला लागला ही तुम्ही असं करू शकत नाही. ओके ओके. म्हणजे त्याच्यामुळं आम्ही एक निर्णय घेतलाय की त्याला यात्रा कमिटीनं जबाबदार घेऊन त्या मार्ग करायचा. त्याचा खुलासा आम्ही 19 तारखेला उद्याच्याला करू आपण. बरोबर आहे. काय आणि करायचं आहे ते. त्यात दुसरा एक मुद्दा काय झालाय की म्हणजे अशा वाईट निर्णय असतील किंवा वेगवेगळे निर्णय काय असतील त्याच्यामुळे काय लागलेत की लोकांच्या मनात एक दुजाभाव निर्माण व्हायला लागलाय संघटनेबद्दल. ती पण जरा थोड्याशा गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. आणि मेन महत्वाचं म्हणजे की जिथं कुठं ज्या जिल्ह्यात असतील, ज्या तालुक्यात असतील, जिथं कुठं संघटना आणि बैलगाडी शर्यती असतील तिथं भरपूर बैलगाडी मालकांची इच्छा अशी आहे की जे जिल्हाध्यक्ष असतील ते जिल्हाध्यक्षांनी स्वतः निर्णय घेऊन तिथल्या तिथं निर्णय सांगून तो विषय मिटवला पाहिजे असं. काही वेळी जिल्हा अध्यक्षाचं म्हणणं पण काही वेळी ऐकून घेत नाही ते. बरोबर आहे. त्याच्यामुळं पण जरा नाराजी होते. हा ज्या असं होतं ज्या तालुक्याचा अध्यक्ष असतो, ज्या जिल्ह्याचा अध्यक्ष असतो, बरोबर. त्या पदावर असतो, त्याचं पण मान सन्मान म्हणजे काय, त्याला काय हारण तुरण फेटा घातला म्हणजे मान सन्मान द्यायचा नसतो. फक्त बसा इथं, ही तुमचं काम आहे, ही तुम्ही करा. आणि मी जर करत असताना दुसऱ्याने हस्तक्षेप करून नये ना ते. नाही बरोबर आहे. माझी म्हणजे एक विनंती आहे की संघटनेसाठी असं तुमच्याबद्दल मी म्हणत नाही, म्हणजे माझ्याबद्दलच म्हणतोय असं नाही रे. कोण पण एक जबाबदार संघटनेचा अध्यक्ष असो, उपाध्यक्ष असो, ते प्रत्येक जणांची जबाबदारी असते. एखादा चांगला निर्णय घेत असतो त्याला लोकांनी आपल्या संघटनेने किंवा बाकीच्यांनी त्याला विरोध करून.
नाही तीच की म्हणजे तात्या माझी पण एक विनंती आहे तुम्हाला पण आणि संघटनेला पण की जर सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जर तुम्ही आजचीला किंवा बाकीचा बारामती जिल्हा असेल दुसरे जिल्हे असतील कोणते मग त्या जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्षांनी जर निर्णय घेतला तर त्याच्याबद्दल एक थोडंसं कर्तव्यदक्ष केल्यासारखं समोरच्या व्यक्तीला पण वाटेल आणि जे पण काही निर्णय असतील ते जिथल्या तिथं मैदानात घेतल्यामुळं त्याला वेगळं वळण कोणतं लागणार नाही काय होते की तुम्ही निर्णय घेणार ते योग्यच घेणार आहे तुम्ही काय वेगळा निर्णय पण घेणार नाही कारण तुम्ही पण बैलगाडी मालकांच्यासाठी जे काय असेल ते विचारपूर्वक गोष्टी करताय तर ही गोष्ट सगळ्या बैलगाडी मालकांच्या मते उद्याच्याला तुम्ही निर्णयात घ्यावी अशी ही इच्छा आहे सगळ्यांची काय सांगितलं याच्याबद्दल आता काय झालंय लिगली जिल्हाध्यक्ष फक्त मीच आहे. बर मग लिगल मग सांगली असो पुणे असो भागात कुठं बारामती असो पुणे जिल्ह्यात असो तर इथं कुठं जिल्हाध्यक्ष नाही. मग तालुका अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहेत पण जिल्हाध्यक्ष फक्त सातारा जिल्ह्याचं मीच आहे. बर अजून आम्ही आपल्या सातारा जिल्ह्यात किंवा ही आपल्या सातारा जिल्ह्यात असं म्हणत नाही महाराष्ट्रात पद वाटायची आहेत चांगली प्रत्येक जिल्ह्यात पद वाटायचे प्रत्येकाला जबाबदारी द्यायची आहे. आम्ही आता जबाबदारीतनं जरा थोडस मुक्त होणार आहे. बर बर आणि म्हणजे ओके दुसरी गोष्ट म्हणजे तात्याची 6 बैलांच्या वरती जी बंदी घातलेली होती ती बंदी आता उठवल्या का म्हणजे ती बैल पळू शकतात का आता पुढल्या मैदानापासून वगैरे असं काय 19 तारखेला तर आबांनी परवा बोलली होती म्हणजे आम्ही एकत्र होतो आम्ही पुण्यात त्यावेळी आबांनी डायरेक्ट बोललेत ना 6 बैलांच्यावर आहे ते निर्बंध उठवलेले आहे ती फक्त ती 20 तारखेनंतर त्याचा निर्णय होणार आहे. बरोबर आणि तात्या दुसरी एक गोष्ट तुम्हाला म्हणजे मी हा वेगळा प्रश्न थोडा विचारतोय की भरपूर लोकांचं मत असं झालंय की उद्याच्याला जी आपली मिटिंग होणार आहे ती शेतकऱ्यांच्या स्वखर्चातून होणार आहे का तुम्ही स्वतः स्वखर्चातून वगैरे ह्या गोष्टी करणार आहे ह्या गोष्टी पण सांगा सगळ्यांना. नाही ही खर्च म्हणजे बाकीच्या कुणाकडनं आम्ही मागितलेलं नाही पण खर्च आमची एक ठराविक आहे ती म्हणजे त्यांची आम्ही नावं सांगत नाही बर पण ती खर्च करणार आहे सगळा. बरोबर म्हणजे आपली ठराविक मोठी आपले लोक आहेत त्यांची नाव घेऊ शकत नाही आपण. बर बर ती सगळ्यांनी मिळून आपलं ती करणार आहे म्हणजे कुठले म्हणजे शेतकऱ्याकडनं घेऊन ती मिटिंग किंवा बैलगाडी मालकाकडनं घेऊन किंवा प्रत्येक इतरांच्याकडनं घेऊन ती मिटिंग आयोजित केलेलं नाही. कुठलीही मिटिंग करत असताना असं कुठल्या बैलगाडी मालकाचं किंवा कुणाचंच पैसे घेऊन मिटिंग आम्ही करत नाही. आपली ठराविक आम्ही 4-5 जण 8-10 जण असतो ती गोळा करतो ती मिटिंग पार पाडतो आम्ही. बरोबर तात्या बरं झालं तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या आणि मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्ही संघर्ष करताय आबा संघर्ष करते ती किंवा इतर काही व्यक्ती असतील सगळी संघर्ष करताय महाराष्ट्राच्या वतीनं असेल संपूर्ण भारताच्या वतीनं असेल माझ्या चॅनेलच्या माध्यमातून असेल संग्राम पाटील शरदप्रेमी कुस्तीप्रेमी या चॅनेलच्या माध्यमातून असेल की फक्त संघटना जी तुमच्या आहे ती अशीच संघटना टिकून राहू दे या संघटनेला कोणतं वेगळं वळण पण लागायला नको आणि दुसऱ्या पण कोणत्या संघटना तयार व्हायला नकोत. आपली संघटना अतिशय जबरदस्तपणे काम करते अतिशय चांगलं काम करते आता असंच काम एक कंटिन्यू चालू राहू दे आपलं आणि उद्याच्या संघटनेत जे काही निर्णय होतील ते एक बैलगाडी मालक असतील किंवा बैलांच्यावर जे अन्याय होत असतील ते असतील किंवा ज्या कुठल्या पण कमिट्या असतील की जे निर्णय वगैरे घेत असतील शर्यत ज्या भरवत असतील ह्याच्याबद्दल एक तुम्ही चांगला निर्णय घ्यावा आणि लोकांना प्रोत्साहन करून अजून हे क्षेत्र वाढेल कसं ह्याच्याबद्दल तुम्ही निर्णय घ्यावा अशी माझी एक इच्छा आहे. आणि दुसरा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की या बैलगाडी क्षेत्राच्या माध्यमातून एक वेगळं कोणतं वळण लागू नये याच्याबद्दल पण उद्याच्याला तुम्ही 100% उद्याच्याला काय तर त्यात एखादा निर्णय घ्यावा की भरपूर लोकांच्यात काय होते की वादविवाद होते ते बैलाच्या खरेदी विक्रीमुळे असेल किंवा शर्यतीमध्ये असेल तर हा निर्णय पण त्या उद्याच्याला तुम्ही घ्यावा असा एखादा निर्णय घ्यावा म्हणून एक जनतेला सांगा तुम्ही उद्याच्याला एक निर्णय असा चांगला ठोस काय घ्यायला तुम्ही ते. मुळामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही स्थापन फक्त 2024 ला झालेली आहे. बर आणि त्याच्या अगोदर आम्ही 10-15 वर्ष आम्ही सर्वजण एकत्र असताना काम करत राहिलो. फक्त संघटना नुसतं नाव द्यायचं रजिस्टर आमची काही नव्हती आणि त्यामुळे संघटना वाढवायचा जरा विषय आला नाही कारण का रजिस्टर झाल्याशिवाय एखादं पद द्यायचं म्हटलं तर त्याला लिगल द्यायला लागतं. त्यामुळं आता इथून पुढे लिगल आहे सगळं त्याच्यामुळं आता संघटनेचं काय असेल निर्णय किंवा सगळ्या वरिष्ठांना घेऊन करू आपण. आणि महत्वाचं म्हणजे काय एखादी यात्रा असते बैलगाडी शर्यती भरवतात आता आमच्या कोळ्याची यात्रा आहे मराठी केसरी असते किंवा आता खटाव तालुक्यात सातवाडीच मैदान असते. म्हणजे आम्ही ते आवर्जून जातो बाबा त्या मैदानाला जाताना कसं जातो बाबा भाऊ 20 झाली की दुसऱ्या दिवशी मैदान असतं जाहिरात असतो नाही तर नसतो. कोळ्याचं पण तसंच आहे. त्या अशी जी यात्रा येते का नाही ती यात्रा कमिटीवर आम्ही जबाबदारी टाकणार आहे. ती अशी जबाबदारी टाकायची की बाबा तुम्ही तो सगळा खर्च करता म्हणजे बक्षीस देतात तुम्ही बॅरिकेड लावणार लाईव्ह लावणार सगळं झेंडा पंचवाले तुमचे पंच तुमचे गाव तुमचं
चाकूर आहेत तुमच्या, सर्व तुमचं. बर मग हस्तक्षेप कुणी करून नये त्या मैदानात, की बाबा ही बैलगाडी शर्यती त्यांना काय कळत नाही का बाबा एखादं लाईव्ह असते आपले, त्या लाईव्ह मध्ये दिसतंय ना कुणाचा निकाल आहे बरोबर आहे. कुणाचा नाही. त्या यात्रा कमिटीने त्यांची त्यांनी जबाबदारी स्वीकारावी, माझं असं वैयक्तिक माझं मत आहे. बर म्हणजे जी काय डिसिजन असेल ती यात्रा कमिटीने घ्यावं तिथं. यात्रा कमिटीने घ्यावं, कारण एवढं सगळं ती करत असते, परमिशन काढण्यापासून सगळा खर्च करत असते ती. आणि यात्रा कमिटीने चांगला निर्णय घ्यावा. फक्त चुकीचं ज्यावेळी होईल यात्रा कमिटीनं, त्यावेळी कुणाचं चुकीचं झालंय का नाही, त्या बैलगाडी मालकांना संघटनेकडे तक्रार करायची अगोदर. बर की तक्रार अशी करायची की बाबा आमच्यावर त्यावेळी असा असा अन्याय झालाय, की अशी तक्रार लिखित द्यायची संघटनेकडे. आम्ही कायदेशीर त्या यात्रा कमिटीवर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आम्ही. मग त्या यात्रा कमिटीचं काय होतं, 50,000 रुपये डिपॉझिट भरलेलं असते. बरोबर नंतर गुन्हा नोंद झाला तर त्यांना नंतर मैदान भरू शकत नाही. बरोबर त्यासाठी यात्रा कमिटीने चांगले निर्णय घ्यावी, तक्रार गुन्हा नोंद गुन्हे अशा पद्धतीनं मैदान आपले पार पाडावे. बरोबर. दुसरा एक माझ्या युट्यूबच्या माध्यमातून मला एक प्रश्न तुमच्या पुढे तात्या मांडायचा होता किंवा संघटनेच्या समोर मांडायचा होता की तुमची संघटना तर तात्या जबरदस्त संपूर्ण भारतात काम करते, ती आपली बैलगाडी संघटना असेल सगळ्यांचीच असलेली. फक्त माझा एक वैयक्तिक असा निर्णय आहे की तात्या ज्यावेळी पण कुठे जिथे मैदान वगैरे भरवत असतील किंवा मैदान असतील, तर जे पण कोण मैदान भरवतील त्या मैदानात एक कमीत कमी माझी इच्छा आहे म्हणून असं मी म्हणतोय की मैदान भरवणाऱ्याने एक 10,000 रुपये तरी संघटनेसाठी एक द्यावं त्यांनी. म्हणजे ज्याप्रमाणे की ज्या तुमच्या मिटिंग असतील, जे तुमचे निर्णय असतील, आता तुम्ही केससाठी वगैरे पळताय, स्वतःच्या वैयक्तिक खिशातले पैसे वगैरे घालून तुम्ही सर्वजण जाताय, तर ह्याची कुठेतरी एक मदत होईल. कारण आज काय आहे की आज तुम्ही आहेत म्हणून या गोष्टी पुढे चालल्यात, आपले सगळं बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी असतील म्हणून. तर सगळ्यांनी काहीतरी एक निर्णय का असा पण घ्यावा की जिथं कुठं बैलगाडीच्या शर्यती भरवल्या जातील तिथं काहीतरी डिपॉझिट अमाऊंटमधून एक 10,000 रुपये जरी घेतली तरी काय त्याच्यात हरकत नाही. कारण मिनिमम आपण 1,000 रुपये तरी आपण कमीत कमी प्रवेशपेटी होतोया 10 बैलगाडी मालकांची जरी संघटनेला दिली तर थोडीफार संघटनेला पण मदत होईल आणि अजून चांगल्या प्रकारे संघटना काम करू शकेल. ह्याच्याबद्दल एक निर्णय तुम्ही उद्याच्याला घ्यावा ही पण माझी एक इच्छा आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे माझे 32 शिराळ साईडचे हनुमंतराव पाटील म्हणून आहेत, आता ते मुंबईला एका बँकेचे अधिकारी आहेत. त्यांनी मला सुचवले की महाराष्ट्रात आपले एक 100-500 लोक सगळे आहेत, बैलगाडी मालक असतील, सगळे संघटनेचे काम करत असतील, सगळे एकत्र करून त्यांचं म्हणणं असं आहे की पाटील साहेबांचं की आपण एखादी छोटीशी पतसंस्था काढावं. अगदी बरोबर अगदी बरोबर. हा पतसंस्था काढावी की कुणाचं एखाद्या कर्ज पाहिजे असेल, कोणाला एखादं काय असेल, म्हणजे एक संस्था पण अखिल भारतीय बैलगाडी संघटना पण मोठी होईल आणि एक संस्था काढायची आमचे पाटील साहेबांनी डोक्यात घातलेला आहे ती. त्याच्या मार्फत आपण सगळी काम करू. नाही ही पण गोष्ट चांगली आहे आणि वैयक्तिक आपल्या संघटनेचं एखादं करंट अकाउंट जर काढलं आणि त्या गोष्टी जर तिथं जमा झाल्या तर तुम्हाला एक मदतीचा हात होईल त्याच्यात थोडाफार. कारण संघटनेच्या मते तुम्ही एवढे जे रात्रंदिवस झटताय तुम्ही संघटनेसाठी तात्या, तर त्याला पण थोडीफार कुठेतरी मदत झाली पाहिजे तुम्हाला पण. म्हणजे कुठंपर्यंत तुम्ही पण ह्या गोष्टी करणार आहे, सगळ्यांची जर मदत झाली तर अजून संघटनेत चांगला बदल दिसेल. जे तुम्ही निर्णय घेताय किंवा तेच की नुसतं काय होतंय, करंट अकाउंट जर आपण एखादं उघडलं, कुणाचे पैसे कुठं आले काय आले ह्याचा ताळमेळ आपल्याला लागणार नाही. अगदी त्याच्यामुळे एक संस्था काढली की नाही, पतसंस्था काढली की त्याच्यात एक 4 कर्मचारी होईल आणि त्याच्या मार्फत आपली संघटना वाढेल, त्या मार्फत आपल्या गोरगरिबांना त्यात संस्थेचं कर्ज मिळेल असं डोक्यात, आणि त्याच हिशोब राहील प्रत्येक पैशाचा. असं एखादं करंट अकाउंट उघडलं, ह्याचं 50,000 आलं, ह्याचं लाख आलं, कुठं ठेवलं, ह्याचं काढलं, ह्याचा ताळमेळ राहणार नाही. त्याच्यासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं एक पतसंस्था काढावी आणि त्या पतसंस्थेच्या मार्फत गरीब आपले आहे ती जे काय कुणाला पण त्या व्यवसायासाठी वाढीसाठी आपल्याला त्या संघटनेमार्फत कर्ज मिळावं. काय कोण टीव्ही ठेवतेले, आता आपण एखाद्या तुम्ही आता आहेच HDFC बँकेत, स्टेट बँकेत आहेच तुम्ही, पण तुम्ही पाटील साहेब आता 5% एका लाखाला मिळते, म्हणजे 1 लाख रुपये ठेवल्यानंतर 500 रुपये मिळते ती. अगदी बरोबर. तर आपल्या संस्था अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची जर केली तर 1 लाख रुपये ठेवलं तर 10% म्हणजे 1,000 रुपये मिळतील, डबल फायदा होईल ना. बरोबर आहे बरोबर. आणि 15% कर्ज वाटायचं, म्हणजे ती 1 लाख रुपये कोणाला कर्ज वाटलं तर त्याला महिन्याला 1,500 हप्ता येईल. बरोबर आहे बरोबर आहे. आणि स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत जर आपण ठेवलं तर त्याला 500 देतात, आपल्याला 1000 येणार. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं अनेक सगळ्यांच्या टीव्ही मोठ्या करू, काय एखादा आपल्याला कोण मदत संघटनेला कर्ज असले अगदी बरोबर. तर ती पैशापुरती तर ठेवू संघटनेच संस्थेत, त्यामुळे त्याचा ताळमेळ व्यवस्थित हिशोब लागेल.
बरोबर आहे. तात्या, जबरदस्त निर्णय म्हणजे एकदम तुमचा चांगला आहे की ह्या माध्यमातून जे गरीब बैलगाडी मालक असतील त्यांना पण बैल खरेदीसाठी असेल किंवा ह्याच्यासाठी असेल ह्या पण गोष्टी ती करू शकते ती, किंवा कोणाला कुठं मदत लागत असेल त्या गोष्टी होतील. ज्यांना कोणाला मदत करायची आहे संघटनेसाठी की तुम्ही चांगलं काम करताय म्हणून ती पण तिथं गोष्टी करू शकतील. तुमचा निर्णय एकदम जबरदस्त आहे तात्या. उद्याच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही मांडा आणि चांगला निर्णय घ्या आणि संघटना अशीच चांगली कर्तव्य दक्ष राहू दे आणि पुढे राहू दे ह्याच्याबद्दल उद्याच्याला एक चांगला निर्णय घ्या तुम्ही. आणि तुम्ही तात्या लय वेळेत वेळ काढून आपला जो व्हॉट्सअप कॉल झाला ह्याच्याबद्दल तुम्ही वेळ दिला ह्याच्याबद्दल एक धन्यवाद. आणि आपण थांबूया ह्याच्याबद्दल. उद्याच्या निर्णयाबद्दल तुम्ही एक चांगला आणि सकारात्मक निर्णय घ्यायची हीच मी इच्छा बाळगतो आणि थांबतो मी इथं. बोला तात्या, काय म्हणताय? एक मिनिट म्हणजे असं आहे की आमचे एम नाना असतील, संदीप भाई असतील, राहुल भाई पाटील असतील आणि आमचे बोधगे साहेब असतील, रामभाऊ असतील, अंदाप्पा असतील, दत्ता गायकवाड असतील किंवा आमचे शेवाळे आबा आहेत ती, हे सगळे वरिष्ठ एम नाना आहेत ती, अशा सगळ्या वरिष्ठांनी ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची उद्या मिटिंग आहे बर आणि याला आवर्जून सर्वांनी 10 वाजता उद्या कोरेगावात यावं बर ही आपल्या युट्यूबच्या पाटील साहेब माध्यमातून मी सांगतो. चालते तात्या. यावं सगळी सर्वांनी. 100% सगळी येतील, बैलगाडा मालक पण येतील, जे आपले हौशीची लोक जी बघायला येतील ती पण येतील. आणि तुम्ही पण एक चांगला निर्णय घ्या हे आपण सांगूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद तात्या, आभार आहे. नमस्कार.